अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला गरोदर महिलांनी किंवा गरोदर मातांनी 9 महिन्यामध्ये कोणती सेवा करावी, कसं वागावं, कसं करावं याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. गरोदर माता भगिनी आहेत. सगळ्यात पहिले आपल्या पोटामध्ये गर्भ राहणं ही सोपी गोष्ट नाहीये. आपलं काही पूर्वपुण्य असेल त्याच्यामुळे गर्भ राहत असतो, नाहीतर नाही राहत. पण गर्भ राहिल्यानंतर आपण 9 महिने काय काळजी घेतली पाहिजे, काय सेवा केली पाहिजे. कारण की जो पहिला महिना असतो किंवा कमीत कमी 4 महिने तरी कोणाला सांगितलं नाही पाहिजे. जवळचे असेल कोणी असेल, कोणाला 4 महिने तरी सांगितलं नाही पाहिजे बाळ राहिल्यावर. आणि गर्भ जेव्हा राहतो, एका माताच्या पोटामध्ये गर्भ राहतो, त्या पोटामध्येच तुम्ही त्यांना 9 महिन्यापर्यंत सगळ्या गोष्टी तो गर्भ शिकत असतो. कुठंच तुमच्या विद्यापीठमध्ये कुठंच शिकवत नाही काही गोष्टी, बाहेर कुठंच कोणत्याच जगात या गोष्टी शिकवल्या जात नाही. या गोष्टी गर्भ पोटामध्ये असल्यानंतर आईने आपल्या बाळाला शिकवायला पाहिजे. पण आजकाल काय झालं, गर्भ राहिल्यानंतर खूप जण आहे, महिला असेल, खूप जण जास्त झोप घेता, खूप जण मोबाईल वापरता, टीव्ही बघणं, आणि ह्याच्यामध्ये 9 महिने तुमचे कधी संपता हे तुम्हाला समजत नाही. मग ह्या काळामध्ये कोणती सेवा करायची. सगळ्यात पहिले गर्भ राहिल्यानंतर आपण ना अति बडबड पहिले बंद करायची. ज्या माता भगिनी असेल त्यांनी अति बडबड बंद करा. आपला मोबाईल सगळ्यात पहिले बंद करा. या मोबाईलमुळे खूप प्रॉब्लेम आहे. तुम्ही दुसऱ्यांची निंदा करत असाल तर तो जो गर्भ आहे तुमच्या पोटातला, जो बाळ आहे, ते सगळं ऐकत असतं. तुम्ही कोणाची निंदा करता, कोणाच्या चुगल्या करता, कोणाला नावं ठेवता, सगळं ते बाळ शिकत असतं आणि मोठ्यापणी ते बाळ तसंच होत असतं. 9 महिन्यामध्ये तुम्ही ज्या ज्या गोष्टी करणार त्या गोष्टी त्या बाळामध्ये येत असतात. म्हणून या 9 महिन्यामध्ये कोणाला नावं ठेवणं, कोणाला टिंगळ करणं, कोणाला त्रास देणं, कोणाचे उणे धुणे काढणं, रागराग चिडचिड भांडणं, या 9 महिन्यामध्ये जर तुम्ही केला तर बाळाला सगळ्या गोष्टी याच तुम्हाला घडत असतात. मग तुम्ही परत म्हणणार की बाळ झाल्यानंतर ते असं चिडचिड करतं, रागराग करतं, मारामारी करतं, ही तुमची सवय. या काळामध्ये सगळ्यात पहिले माता भगिनींनी सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करावा. सकाळी उठल्यानंतर आपण पोटावर हात ठेवावा. रोज पोटावर हात ठेवायची सवय लावली पाहिजे. रोज उठायचं, पोटावर हात ठेवायचा, पूर्ण पोटावर हात फिरवायचा. तुमचा पहिला महिना असो, दुसरा महिना, तिसरा, किती 1 ते 9 महिन्यापर्यंत रोज, आजपासून जर व्हिडिओ बघत असेल तर आजपासून पण तुम्ही रोज पोटावर हात ठेवायचा सुरुवात करा. सकाळी उठल्यानंतर परत दिवसभरामध्ये जास्तीत जास्त आपण रामरक्षा स्तोत्र म्हणायचं. रामरक्षा स्तोत्रामध्ये खूप ताकद आहे. तुमच्या केसालाही धक्का लागत नाही, तुमच्या बाळाच्या केसाला धक्का लागत नाही, तुम्हाला पण धक्का लागत नाही. खूप जण गर्भ राहतो, खूप जण म्हणता, माझ्याकडे अशा 1-2 केस आलेल्या की म्हणतात दादा 6व्या महिन्यात अबॉर्शन झालं, 6व्या महिन्यात गर्भ पडला, 5व्या महिन्यात पडला, खूप चांगलं होतं, सगळं होतं, डॉक्टरने सगळे रिपोर्ट सांगितले, पण मिसकॅरेज झालं, पडला. कशामुळे होतं याचे कारण काय? सगळ्यात कारण म्हणजे परान्न खायचं नाही. परान्न खायचं नाही. 9 महिन्यामध्ये कोणाच्या घरचं खाऊ नका. कोणी असेल कोणाच्या घरचं खायचं नाही, बाहेरचं खायचं नाही. अमावस्या पौर्णिमा जपायचं. या जेव्हापासून तुम्हाला गर्भ राहिला तर कोणाच्या मौतीला जायचं नाही. त्याचं कारण आहे. का बरं नाही जायचं मौतीला? मौतीला गेल्यानंतर काय, तुम्ही रडणार, त्रास होणार, तुम्हाला त्रास होणार, गर्भाला त्रास होणार. म्हणून या 9 महिन्यामध्ये मौतीला कोणाच्या जायचं नाही. 9 महिन्यामध्ये कोणाच्या घरचं खायचं नाही. 9 महिन्यामध्ये आपलं मन स्थिर करायचं. 9 महिन्यामध्ये हे महत्वाचे महिने असतात. या महिन्यामध्ये आपली शिकवण द्यायची, गोष्टी सांगायच्या, पोटावर हात ठेवून गोष्टी सांगायच्या, रामरक्षा स्तोत्र रोज म्हणायचं, सकाळ संध्याकाळ पोटावर हात ठेवून, आणि नामस्मरण करायचं. नामस्मरण काय करायचं?
तुम्ही ज्या देवाला मानत असाल, ज्या गुरूंना मानत असाल, तुम्हाला जे गुरु देव आवडत असेल त्यांचं नामस्मरण पोटावर हात ठेवून करायचं. म्हणजे आपल्या बाळाला पुढचं संस्कार आपल्याला प्राप्त होते. तुम्ही जर गाणे गुणे असे लावले तर ते संस्कार पडतील. जर तुम्ही हनुमान चालिसा असेल, रामरक्षा स्तोत्र असेल, मारुती स्तोत्र असेल, हे जर तुम्ही रोज जर घेतलं, ते संस्कार आपल्या बाळावर होत असतात आणि मोठेपणी ते बाळ चंचल होत असतं. हे स्वतः आपण करायला पाहिजे. या 9 महिन्यामध्ये आपण जास्तीत जास्त ताण घ्यायचा नाही, विचार जास्त करायचा नाही, टीव्ही जास्त बघायचा नाही, मोबाईल जास्त बघायचा नाही. 9 महिन्यामध्ये मी तर म्हणतो पूर्ण मोबाईल बंद करा. खूप जण काय करतात, नुसते मोबाईलवर बोलत असतात. कोणाला बोलता काय माहिती, खूप मोबाईलवर खूप कंटिन्यू मोबाईलवर जर बोलले तुम्ही तर आपला मेंदूवर परिणाम होतो. माणूस स्थिर राहत नाही कधी जो जास्त अति मोबाईलवर बोलतो. पण या 9 महिन्याच्या काळामध्ये आपल्या पोटामध्ये बाळ आहे हे लक्षात ठेवा. म्हणून मोबाईलवर बोलणं, टीव्ही बघणं हे थोडं कमी करा. दुसऱ्यांना नावं ठेवणं हे कमी करा. तुम्ही ज्या 9 महिन्यामध्ये जे संस्कार करणार तेच बाळावर पडणार आहे. तुम्ही जसे वागणार तसेच बाळावर संस्कार पडत असतात. पोटावर हात ठेवून रामरक्षा, नामस्मरण हे करायला पाहिजे. औदुंबराला प्रदक्षिणा मारायच्या. रोज जमलं तर रोज 11 प्रदक्षिणा, 5 प्रदक्षिणा, 11 असेल, 7 असेल, 5 असेल प्रदक्षिणा रोज करायला पाहिजे. रोज गुरुचरित्राचा एक अध्याय तुम्ही वाचला पाहिजे. साधं आणि सोपं. गुरुचरित्र वाचा, स्वामी चरित्र रोज वाचा, नवनाथ महाराजांचं ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय नमः हा मंत्र जप करा. देवीचं करू शकता तुम्ही. मग तुम्ही म्हणणार दादा मग देवाचंच कशाला करायला लावताय? कसं आहे, लहानपणापासून जर आपल्या गर्भामध्ये जर तुम्ही शिकवण दिली तर मोठेपणी त्याला सांगावं लागत नाही की दर्शन कर किंवा ह्या गोष्टी कर. ह्या गोष्टी आम्ही स्वतः केलेल्या आहे घरी. माझ्या मिसेसनी पण केल्या, माझ्या बायकोनी पण केलेल्या आहे. रामरक्षा स्तोत्र असेल, हे असेल घेतलेले. आता मला पहिला जो मुलगा आहे तो ओम आहे, दुसरा स्वामी आहे, चंचल आहे. स्वतःहून करता. हे कशामुळे की 9 महिन्यापर्यंत तुम्ही केलेली सेवा. फक्त महिलांनी करायचं का, पुरुषांनी काय करायचं? पुरुषांनी पण सेवा करायची. पुरुषांनी पण रोज बाळाला रोज पोटावर हात फिरवायचा. आपलं आहे ना, स्त्रीच्या पोटावर बाळाला हात फिरवायचा पुरुषांनी. दिवसातून एकदा तरी करा. आपली जी एनर्जी असती किंवा आपण जे हात वडील बायकोच्या पोटावर जर हात फिरवणार, बाळावर हात फिरवल्यासारखं आहे. म्हणून दिवसातून एकदा पोटावर हात फिरवावा. ती एनर्जी असते, सहवास असतो तो लहानपणापासून द्यायला सुरुवात करायची. रोज दिवसभरातून एकदा तरी हात फिरवावा. रोज व्यंकटेश स्तोत्र असेल, रामरक्षा स्तोत्र असेल ते घ्यायचं. आणि ज्या माता भगिनी असेल त्यांनी मोरपिसानी रोज उतारा करायचा. एकच मोरपीस घ्यायचं, एकाच मोरपिसाने रोज सकाळ किंवा संध्याकाळ 2 टाइम डोक्यापासून तर पोटापर्यंत 7 वेळा ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय नमः किंवा श्री स्वामी समर्थ किंवा तुम्हाला जो मंत्र आवडेल त्या मंत्राने तुम्ही 7 वेळा एकाच मोरपिसाने 9 महिने पूर्ण एकाच मोरपिसाने डोक्यापासून पोटापर्यंत स्वतः करा किंवा मिस्टरांना करायला लावा. सकाळी करायचं, रात्री करायचं. कोणासमोर जेवण करायचं नाही. काही गोष्टी असतात त्या गोष्टी सगळ्यांना सांगायच्या नाही. मन स्थिर करायचं. ह्या 9 महिन्यामध्ये तुम्ही बाळाला ज्या गोष्टी सांगणार, बाळाला हे करणार, तेच समोर आपल्या घडत असतं. आणि हे पुढं आयुष्यात कोणी शिकू शकत नाही बघा. कोणत्याच विद्यापीठमध्ये किंवा कुठंच या गोष्टी शिकवल्या जात नाही. जी आई आपल्या मुलांना गर्भात असताना संस्कार करते. पूर्वी संस्कार करायचे, आजकाल संस्कारच नाही. खूप जे बायका असतं गर्भ राहिला किंवा हे राहिलं त्यांना डायरेक्ट कंटिन्यू सगळ्या गोष्टी अवेलेबल झाल्या. त्याच्यामुळे सगळं आयतं झालंय आजकाल. थोडं फिरायला पाहिजे, चालायला पाहिजे. या 9 महिन्यामध्ये मानसिक ताणतणाव घ्यायचा नाही, कोणाचा ताण घ्यायचा नाही. 9 महिन्यामध्ये आनंदी राहायचं. खूप जणांचे त्यांना चेहरे असे उदास असतात, जसं कोण गेलं त्यांचं चेहरे उदास असतात, खूप ताण असतो. तुम्ही जर ताण घेतला तर तुमच्या बाळावर ताण येईल, लक्षात ठेवा. 9 महिन्यापर्यंत तुम्ही जर मनापासून सेवा केली तर बाळालाही कसलाही प्रकारचा त्रास होणार नाही, तुम्हालाही कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. कारण की
हे 9 महिने असतात, हे खूप महत्वाचे असतात. या महिन्यामध्ये झोप जास्त लोकांना येते, झोप असेल, आळस असेल, पण आळस झटकायचं, नामस्मरण जास्त करायचं, पोटावर जास्त हात ठेवायचा, हनुमान चालिसा, रामरक्षा स्तोत्र, मारुती स्तोत्र, तुम्हाला जे वाचता येईल ते वाचा. फक्त कोणाच्या घरचं खायचं नाही. मोरपिसाचा उतारा रोज सकाळ संध्याकाळ करायचा एकाच मोरपिसाने. कोणाच्या घरचं खायचं नाही, कोणाच्या घरचं प्यायचं नाही. आणि काही गोष्टी असतात, त्या गोष्टी कोणाला सांगायच्या नाही. कोणाचे कपडे वापरायचे नाही. कारण की ह्या गर्भामध्ये तुम्ही जर गर्भामध्ये चांगले संस्कार दिले, मुलाला रामायण असेल, महाभारत असेल, हे नुसतं वाचा. ज्ञानेश्वरी असेल, नुसतं वाचा. गोष्टी वाचा. देवाच्या गोष्टी असेल, बखर असेल, महाराजांची बखर असेल किंवा काही असेल, तुम्ही देवा धर्माचं काही असेल ते नुसतं वाचा. तुम्ही वाचलं तर बाळाला त्या प्रकारे ऐकू येत असतं बघा. तुम्ही ऐकलं तर बाळाला ऐकू येत असतं. तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा म्हणा, श्री स्वामी समर्थ म्हणा, तुम्हाला ज्या गोष्टी म्हणता येईल ते म्हणा, कारण की बाळ ऐकत असतो. तुम्ही रोजचे भांडणं, किरकिर, लोकांना नावं ठेवणं, लोकांच्या टिंगळ्या करणं, लोकांना द्वेष देणं, हे जर तुम्ही म्हटले तर बाळ तेच ऐकत असतं. म्हणून तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्ही काय बाळाला संस्कार द्यायचे हे आपल्यावर डिपेंड आहे. आणि मोठं झाल्यानंतर आपण म्हणतो काही त्याला वळण नाही, तो शांत बसत नाही. तुम्ही 9 महिन्यामध्ये काय पराक्रम केले किंवा 9 महिन्यामध्ये तुम्ही काय काय सेवा केली, हे सगळ्याचं फळ म्हणजे तुमचं बाळ असतं. शांत स्थिर जर असेल तर तुम्ही 9 महिन्यापर्यंत सेवा केली. आजकाल काय होतं, सेवा करायला खूप जण म्हणतात आम्हाला वेळच नाही. मोबाईल बघायला 5-5 घंटे वेळ असतो. विनाकारण बडबड करायला 20-20 मिनिटं वेळ असतो, 15-15-20 वेळ असतो, पण सेवा करायला कोणाला 5 मिनिटं पण वेळ नाहीये. म्हणून आपल्या बाळासाठी, जे पहिल्यांदा गर्भ राहिला असेल, दुसऱ्यांदा, त्यांनी बाळासाठी सेवा अवश्य करावी. मनापासून सेवा करा, त्याचं फळ तुम्हाला 100% भेटत असतं. आणि ही सेवा केल्यानंतर बाळाला मिस करायची या गोष्टी काहीच होणार नाही, काहीच होणार नाही. त्याच्या केसालाही धक्का लागणार नाही. महाराजांचं वचन. मनापासून सेवा करा, सगळ्या गोष्टी चांगल्या होतील. झालेली सेवा, आणि ज्यांनी सेवा केली असेल त्यांना काही अनुभव आले असेल, त्यांनी अवश्य मला कमेंट करून सांगावं. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.